नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी खंडाळा येथील जाहीर सभेत शिवसेनेवर केली घणाघाती टीका. रत्नागिरी शहरातील झाडगाव MIDC येथे राहणाऱ्या आनंद क्षेत्री या तरुणाचा डोक्यात गोळी घालून किरण पंचकट्टी या नातेवाईकानेच केला खून. अवघ्या 2 तासात आरोपीला पोलिसांनी केलं जेरबंद. आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी शहरात पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमित्त काढण्यात आली शिस्तबद्ध परेड. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. आमच्या नादी लागाल तर याद राखा असा सज्जड दम वजा इशारा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी शिवसेना नेत्यांना दिला आहे. तर मी आज सांगेन, तुम्ही राणेंच्या नादाला जाऊ, दादागिरी हा विषय बोलूच नका आणि आमच्या सोबत गुंड नाचू नका. उद्या नाचणं बंद करू नका. निलेश इथे बोललाय, निलेश रत्नागिरीत काम करतोय. निलेशच्या पाठीमागे 100% नारायण राणे आणि नितेश राणे दोघंही आहेत. मी आहे म्हणजे आमचं महाराष्ट्र स्वाभिमान आहे, एवढं लक्षात. रत्नागिरी तालुक्यातील वाटत खंडाळा इथं आयोजित पक्षाच्या जाहीर सभेत दादा बोलत होते. या सभेत दादा म्हणजेच नारायण राणे यांनी शिवसेनेवर चांगलाच प्रहार केला. मी नाही त्यातला म्हणतात, त्यातला नाही का मंत्री तुझे लाल बत्ती घेऊन फिरतायत का? मंत्री फिरतायत ना, हवं ते करताय ना. ते कॉर्पोरेशन घेऊन बसलाय ना, ठेकेदाराकडून 8, 10, 12, 15% पैसे खाताय ना, आणि सांगायचं काही नाही. गरिबांचा पुका आत्महत्या. अरे मग सत्तेत का राहिला? कर्जमाफी द्या, नेता आम्ही चाललो सत्तेच्या बाहेर चाललो, द्या राजीनामे. ते द्यायचे नाही, ते द्यायचे आणि फक्त राजीनामा न देता लोकांना असं दाखवायचं आम्ही तुमच्या बाजूचे आहे, आम्ही तुमच्यासाठी. अरे तू सत्तेत आहे, मिरवतोय, मुख्यमंत्र्यांनी गावाच्या जातोय, कामं करून घेताय, फक्त दाखवण्यासाठी. आता युती करणार नाही. युतीकडे स्पष्ट भूमिका घ्या ना. तारखा कशाला एकमेकाला देत? बांधवणं ही शिवसेना युती केल्याशिवाय राहणार नाही. सत्तेची चव लागलेली आहे. सत्तेची चव लागल्यामुळे सत्तेच्या बाहेर जाऊ नये म्हणून हे युती करणार. याला लात मारल्याशिवाय बाहेर जाणार नाही, अशा प्रवृत्तीची शिवसेना. वाटत खंडाळा, वरवडे, जयगड, चाफेरी, सैतवडे पंचक्रोशीतील भाजप, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शेकडो नेते व प्रमुख कार्यकर्त्यांनी नारायण राणे
यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी माजी खासदार निलेश राणे, जिल्हा प्रभारी राजन देसाई, जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, बाबू पाटील, निखिल बोरकर, संतोष निंबाळकर, नित्यानंद दळवी, विकास पाटील यांच्यासह स्वाभिमानचे नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि त्याचे पिल्लावर या रत्नागिरीला पिल्ला मंत्री व्हायला शिवसेनेत गेले आणि महामंडळात जाऊन बसले बांद्र. काय हो काय माणसाच्या महत्वाकांक्षा. 3 दिन काय बोलले मला काही कळलं नाही. मी नंतर जाताना निलेशचा विचार, आणि माणसाने विक्रम करावे तर कोणत्या क्षेत्रात करावे. विकास कामं एवढ्या संख्येने केली, 3 केली, 4 केली, 5 केली, 10 केली. लोक कल्याणाची कामं केली. 3, 5, 50 मुलांच्या फी भरल्या. विधायक, सामाजिक आणि विकासात्मक कार्याची संख्या सांगायला लोकप्रतिनिधी चारित्र्य नीट ठेवायला पाहिजे. चारित्र्य लोकप्रतिनिधी कसं आपल्या मतदारसंघाच्या आया बहिणी सुरक्षित राहतील हो, कशाला. खासदार नारायण राणे यांनी आपल्या आक्रमक शैलीत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करताना सत्तेत राहूनही सरकारवर टीका करणं, राम मंदिर, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ आदी विषयांवर जोरदार मतं मांडली. सत्तेत आहेत, आमच्या बेकारीचे प्रश्न सोडत नाही. मुंबई सुंदर स्वच्छ करावी म्हणून मुंबईची घाण साफ करत नाहीत. मुंबईचे कारखाने बंद होत आहेत त्याचा विचार करत नाही. राज्याचा शेतकरी आत्महत्या करतोय त्याचा विचार करत नाहीत. विचार कसला, राम मंदिर बनवणे चला. अरे घरातलं बघ आत्महत्या होते इकडे. मुंबईचे अनेक प्रश्न आहेत. फुटपाथ सगळे भिकारी झालेले आहेत. रोजगारी पसरते मुंबईमध्ये. मराठी तरुण नोकरी विना अहो घरातली चूल पेटत नाही म्हणून रडताय. छोटी मुलं रडतात. त्यासाठी काही न करता हा चालला राम मंदिर बनायचे. विमानातून गेला. एका उद्योजकाचं विमान घेतलं, बायका मुलाला घेतलं, गेला राम मंदिरात. रामाला नमस्कार केला. सांगितलं आता निवडणूक येते, मला वाचवा सांगायला आलो, मंदिर बांधायला आलो नाही. परत विमानात बसला. टाटा गेला लोकांना मुंबई. नंतर पंढरपूर घातला. आता देवांकडे पंढरपूरला टीका करतात भारतीय जनता पक्षावर. अरे भारतीय पक्ष जेवढा जबाबदार आहे आजच्या परिस्थितीला, तेवढे जबाबदार शिवसेना आहे. त्या महागाईला जबाबदार शिवसेना आहे. बेकारीला जबाबदार शिवसेना आहे. वाटत खंडाळा येथील आयोजित सभेत चांदीची तलवार देऊन आणि भला मोठा हार घालून नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आणि आता पाहूया नारायण राणे यांनी जाहीर सभेत शिवसेनेसह अन्य पक्षांवर केलेल्या जोरदार टीकेची काही क्षणचित्र. आणि म्हणून बाबू शेठला मी सांगेन, लोकहिताची कामं करा. पाणी बिनी प्रश्न छोटे मोठे निलेशला सांगितलं, ही कामं सगळी लोकांची करून दे. मी आहे तुझ्याकडे. तुला काय करायचे ते कर. चांगलं काम कर, विधायक काम कर, लोकांना वाटू दे. त्यांचं परत ते सिटिंग आमदार आहेत, महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते काय करू शकतात. ते आपल्या पक्षातली माणसं दुसऱ्या पक्षात गेले की पाणी बंद करू शकतात. पाणी तोडणं
पाणी न देणं हे पाप आहे, पाणी देणं हे पवित्र काम आहे. पाणी तोडणं बंद करणं क्राईम आहे, गुन्हा आहे. कायदा माझ्याकडून विचारून घ्या, पोलिसांना सांगेन. बिल भरणं असेल संधी द्या, पण जबरदस्ती राजकारण कराल तर यानंतर कोणत्याही पक्षाची माणसं गेल्यानंतर जर पाणी बंद झालं तर त्या आमदाराच्या घरावर मोर्चा राहील आणि त्याच्या घरातलं पाणी लोकांच्या घरी केल्याशिवाय आम्ही पण गप्प बसता. स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे, निलेश राणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाभिमान पक्षाची जोरदार बांधणी सुरू केल्यानं तसंच प्रत्येक ठिकाणी शिवसेनेवर जोरदार टीका सुरू केल्यानं तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात स्वाभिमान पक्षाकडे आकर्षित होऊ लागला आहे. त्यामुळे एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याचे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होऊ शकतं असं बोललं जात आहे. रत्नागिरी शहरातील झाडगाव MIDCमध्ये आनंद क्षेत्री या तरुणाच्या डोक्यात गोळी घालून खून करणाऱ्या किरण पंचकट्टी याला अवघ्या 2 तासात अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. काल रत्नागिरी शहराच्या आउटस्कर्ट्समध्ये नर्मदा त्याच्या गेटच्या समोर एक फायरिंगची घटना घडली आणि त्यामध्ये आनंद क्षेत्री या इसमाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच आमची सर्व टीम रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे LCB, SDPO, ॲडिशनल SP, मी स्वतः आम्ही सर्वांनी या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली होती आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी 2/19, 302 IPC, त्याचप्रमाणे 3, 4 आणि 5 आर्म्स ॲक्ट या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळ त्याचप्रमाणे इतर जी चौकशी केली त्यामध्ये या गुन्ह्यातील आरोपी किरण मल्लिकार्जुन पंचकट्टी राहणार गुलबर्गा हा आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्यामध्ये फायरआर्मचा वापर करण्यात आलेला आहे. ही माहिती जे वैद्यकीय तपासणी सुद्धा माहिती झाली त्यातून ही माहिती मिळाली आणि हे जे वेपन वापरण्यात आलेलं आहे हे ॲलिजेडली हे मयताचं स्वतःच असण्याची शक्यता आहे. याबद्दल अधिक तपास चालू आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी आनंद क्षेत्री याच्या खुनाबाबतची सविस्तर माहिती दिली आणि पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं. या तपासामागचा जो मोटिव्ह आहे तो मयत आणि आरोपी हे एकमेकाचे जवळचे नातेवाईक असून मयताने आरोपीकडनं काही रक्कम, काही पैसे उधार घेतले होते आणि या कारणावरून त्यांचे 4 तारखेलाच वादावादी झालेली होती, ज्यामध्ये मयताने आरोपीला ह्युमिलिएट केलं होतं, मारहाण केली होती, त्याचप्रमाणे ह्युमिलिएट केलं होतं. या गोष्टीचा त्याच्या मनामध्ये राग असल्यामुळे त्याचा बदला काढण्यासाठी काल रात्री साधारणपणे 9 ते 10च्या दरम्यान आरोपीने मयतास हे फायरिंग वापरून जखमी करून मारलेला आहे. ही बेसिक माहिती आतापर्यंत आलेली आहे. या व्यतिरिक्त या गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी आरोपी असण्याची सुद्धा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत केली असण्याची प्राथमिक माहिती आहे. ती आत्ताच मी डिस्क्लोज करू शकत नाही, तर त्या
यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. या प्रसंगी DYSP गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस निरीक्षक सुरेश कदम उपस्थित होते. उद्यमनगर झाडगाव MIDC येथे गोळीबार होऊन त्यामध्ये आनंद क्षेत्री जखमी झाल्यानं त्याला तात्काळ चिरायू हॉस्पिटल येथे आणण्यात आलं. गोळीबारातच आनंद क्षेत्री जखमी झाल्याचं समजताच नातेवाईक, हितचिंतक आणि मित्रमंडळींनी हॉस्पिटल बाहेर मोठी गर्दी केली होती. काही वेळानं डॉक्टर्सनी आनंद क्षेत्री याचा मृत्यू झाल्याचं जाहीर करताच बाहेर जमा झालेल्या त्याच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला आणि उपस्थित सर्वजण हेलावून गेले. आनंद क्षेत्री याच्या तरुण वयातच जाण्यानं अनेकांना धक्का बसला आहे आणि विशेष म्हणजे किरण पंचकट्टी या त्याच्या नातेवाईकानंच डोक्यात गोळी घालून आनंद याचा खून केल्यानं त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. रत्नागिरी शहरातील मजगाव रोड येथे असलेल्या स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रेझिंग डेचं औचित्य साधून रत्नागिरी येथे पोलीस दलातर्फे काढण्यात आलेल्या परेडची सुरुवात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. या प्रसंगी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस परेडचं नेतृत्व राखीव पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांनी केलं। ही पोलीस परेड मारुती मंदिर येथून सुरू होऊन पोलीस मुख्यालय येथे समाप्त झाली। भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा पोलिसांकडे सुपूर्द केला होता। तेव्हापासून 2 जानेवारी ते 6 जानेवारी या कालावधीत दरवर्षी पोलीस दलातर्फे रेझिंग डे साजरा केला जातो। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी खंडाळा येथील जाहीर सभेत शिवसेनेवर केली घणाघाती टीका। रत्नागिरी शहरातील झाडगाव MIDC येथे राहणाऱ्या आनंद क्षेत्री या तरुणाचा डोक्यात गोळी घालून किरण पंचकट्टी या नातेवाईकानेच केला खून। अवघ्या 2 तासात आरोपीला पोलिसांनी केलं जेरबंद। आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी शहरात पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमित्त काढण्यात आली शिस्तबद्ध परेड। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।